तर एकाच भांड्यामध्ये आज मी हा सगळा स्वयंपाक करते. तर त्यासाठी एक लसणाची कांडी, त्यानंतर एक मोठा टोमॅटो आणि एक मोठा कांदा कापून घ्यायचा. बारीक न कापता जाडसरही कापला तरीही चालेल. तर त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट, कापलेला कांदा, टोमॅटो, लसूण आणि थोडेसे हरभऱ्याचे दाणे घालून आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. पेस्ट झाल्यानंतर कुकरमध्येच आपण काय करणार आहोत, फोडणी देणार आहोत आणि छोलेसुद्धा शिजवणार आहोत. म्हणजे डबल कुटाणा होत नाही. छोले शिजवायचा आणि नंतर फोडणी द्यायचं त्याला. तर कुकरच्या भांड्यामध्ये एक तेजपत्ता, मोहरी, जिरं घालून आणि बनवलेलं वाटण होतं ते मी कुकरमध्ये टाकून चांगलं तेल सुटू द्यायचं. तेल सुटल्यानंतर त्यामध्ये जे पण काही तुमच्या घरामध्ये जे मसाले असेल ते अवेलेबल ते यामध्ये टाकायचे. हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला, सब्जी मसाला, माझ्याकडे 5-6 मसाले होते ते सगळे मी यामध्ये मिक्स केले आणि रात्री भिजवलेले जे छोले होते ते मी यामध्ये मिक्स करून 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर तुम्हाला कशी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून ॲड करू शकता. तर मला अशा पद्धतीने थोडीशी घट्टच पाहिजे होती, त्यामुळे मी शिजण्यापुरतंच पाणी टाकलं आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन घेतल्या. तर 4 ते 5 शिट्ट्या देऊन झाल्यानंतर 1 मिनिटभर मी भाजी उकळून घेतली. त्यानंतर चला आता ताट वाढून घेते. मस्त असे छोला मसाला, कुठलाही कुटाणा वगैरे न करता अगदी 15 मिनिटात तयार होती ही भाजी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की